सागर, आय एम सॉरी. काल जरा जास्तच हायपर झाले मी. खूप हार्श बोलले. अरे पण ती बातमी ऐकून मला एवढा राग आला ना की माझं मलाच कळलं नाही मी अशी का वागले. इट्स ओके मुक्ता. नाही रे, घरातल्या सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास झाला. सगळे अपसेट झाले. उगीचच तमाशा झाला. हे बा, आता जे झालं ते झालं. आता मी एक सांगतो ते ऐकशील? बोल ना. आपण डॉक्टरकडे जाऊया. पण कशाला? मला काय झालंय? मुक्ता, मी आजीशी बोललो. ती मला म्हणाली आणि मलाही पटलंय की एकदा डॉक्टरकडे जाण्यात काय हरकत आहे. हे बघ मुक्ता, अधनं-मधनं तुझा इमोशनल आउटबर्स्ट होतो, हो ना? तुला भान राहत नाही. मग तुझ्या मनातला संताप, भीती, ह्या सगळ्या भावना खतखतल्यासारख्या बाहेर येतात. बट सागर, आय सेड आय एम सॉरी. यू नीड नॉट बी. फक्त सॉरी म्हणण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तू मुद्दाम करत नाहीयेस, सगळ्यांना माहिती आहे. अगं म्हणूनच मी सांगतोय की एकदा आपण डॉक्टरकडे जाऊया. आपल्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर जोशी. आई त्यांना ओळखते, आजी त्यांना ओळखते. तू त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकशील म्हणून सांगतोय मी. सागर, पण मला खरंच काय झालं नाहीये. मुक्ता, प्लीज, आजीसाठी, माझ्यासाठी. ठीक आहे, जाऊया. मी हो तर म्हणाली आहे, पण डॉक्टरांशी बोलताना चुकून खरी गोष्ट बाहेर आली तर? त्यांनी मला तपासलं आणि त्यांना खरी गोष्ट कळली तर? मुक्ताला मी डॉक्टरांकडे नेतोय खरं, पण मुक्ताशी बोलताना, तिला तपासताना डॉक्टरांना काही कळलं तर? त्यांनी तिला खोदून खोदून विचारलं आणि तिने खरं सांगितलं तर? विदुला, यम्मी. भाजी एकदम मस्त झाली आहे. अगदी माझी मम्मा करायची ना तशीच, सेम टेस्ट. विदुला, तुला अजून तुझ्या मम्माची आठवण येते? समजा समजा मी तुझी मम्मा झाले तर? तू पण तू तर माझी मावशी आहेस, तू मम्मा कशी होणार? होऊ शकते. मी आणि विकास तुला दत्तक घेणार आहोत. काय? ते काय असतं? दत्तक म्हणजे कायदेशीररित्या आम्ही तुला आमची मुलगी म्हणून सांभाळणार आहोत. पण आत्ताही तुम्हाला सांभाळतेस की? हो, पण आत्ता तू माझी मुलगी नाहीयेस ना. पण त्याने काय फरक पडणार आहे? पडतो, खूप फरक पडतो. मोठ्या माणसांचे प्रॉब्लेम्स हे खूप वेगळे असतात. तुला नाही कळणार आत्ता ते. तू मला फक्त एवढंच सांग की तुला आमच्या घरी राहायला आवडेल ना?
हो आवडतं की मला तुझ्या घरी राहायला. दॅट्स इट. आता आम्ही तुझ्या डॅडींशी बोलू आणि मग तुला दत्तक घेऊन तुला आमची मुलगी म्हणून वाढवणार आहोत. म्हणजे मी तुझी मम्मा आणि विकास काका तुझा डॅडी. कळलं? तू काय म्हणतेस ना ते नाही कळत आहे मला. म्हणजे ते दत्तक वगैरे ते सगळं तुम्ही करा, मी तुझ्या घरी पण राहीन, पण मी तुझी मुलगी नाही होऊ शकणार. मी तुला मावशीच म्हणेन आणि विकास काकांना सुद्धा काका. मम्मा नसली तरी काय झालं, तीच माझी मम्मा आहे ना, आणि डॅडी तर आहेतच. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. हां? हॅलो. हॅलो, मी ताई आत्या बोलते, मुक्ताची आत्या. बोला, मेघना बोलते मी. मुक्ता कशी आहे? आहे का घरात? असेल ना, पण तिला ना बरं वाटत नाहीये मला वाटतं. का काय होतं तिला? काय झालं काय सांगू, गेले काही दिवस अगदी विचित्रासारखी वागते, वेड्यासारखी वागते नुसती. बाई ग. अहो हे तर काहीच नाही, पुढचं आहे का. काल परवा काहीतरी ते टीव्हीवर बलात्कारावर चर्चा चालू होती, ते ऐकलं आणि ही तुमची मुलगी ओरडायला लागली, किंचायला लागली, वाटेल तशी बडबडायला लागली. हो घरातले सगळे आम्ही थक्कच चालू ना. मी बोलते तिच्याशी. नाही ते तुम्ही तिच्याशी बोला, पण त्याआधी मला एक सांगा, ही पहिल्यापासूनच अशी वागते का? अशी म्हणजे? हो अशी म्हणजे लहानपणापासूनच हिला वेड्याचे झटके येतात का? मेघना वहिनी काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय आज पाहताय का तिला? लहानपणापासून पाहताय ना, कधी वागली अशी वेड्यासारखी ती? नाही तशी वेड्यासारखी वागताना दिसली नाही, पण काय घराण्यातच जर वेडसरपणा असेल तर केव्हा ना केव्हा तो असा बाहेर येणारच नाही का? अहो तुम्ही मुक्ते कशी आहे ग? आत्या काय झालं ग? हे मुक्ता काय झालं सांग ना. मला तुझी खूप आठवण येत होती. मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती, म्हणून तर मुद्दाम तुला फोन केला. फोन घेतला नेमका त्या मेघना काकूनी. मला असं झालं कुठून फोन केला. का काय म्हणाली ती तुला? काय बोलणार, मूर्ख आहे ती. मला म्हणाली मुक्ताच्या डोक्यावर परिणाम झालाय, तिला काही सायकिक प्रॉब्लेम आहे का. असा राग आला ना मला. सांगणार होते तिला सायकिक प्रॉब्लेम तुमचा आहे, त्याच्यावर आधी काहीतरी इलाज करा. काही बोलायच्या अगोदरच फोन कट केला तिने. मी म्हटलं मरू दे ती मेघना काकू, माझी मुक्ता कशी आहे ते तरी बघून येते. काय झालं ग? आत्या बरं झालं तू आलीस. काल ना मी खरंच खूप वेड्यासारखी वागले. का ग काय झालं? अगं काल सगळे बाई ग, म्हणजे घरच्यांच्या समोर भलतंच नाटक घडलं म्हणायचं. हो ना. मलाही नंतर स्वतःची खूप लाज वाटली. पण आत्या तेव्हा ना सागरनी माझी बाजू घेतली.
मुक्ते, यापुढे तरी जपून वाग ग. स्वतःला सांभाळणं जरा. हे बघ, अशी वेड्यासारखी वागत राहिलीस ना तर भलतंच काहीतरी होऊन बसेल. मी प्रयत्न करते ग आत्या, पण तरी हे जे काही घडलं ना ते सारखं सारखं घडून नाही चालणार. अशाने काय होईल माहितीये, तू सागरला एक दिवस गमावून बसशील. नाही आत्या, मला सागरला गमवायचं नाहीये. हो ना, मग स्वतःच्या मनाला समजाव. हे बघ, सगळा भूतकाळ विसरून जाग. वाईट गोष्टी सारख्या नाही आठवायच्या. काय होईल माहितीये, तू असं वेड्यासारखं वागायला लागलीस ना तर सागरच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागतील. त्याचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल आणि सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल. कितीही पश्चाताप केलास ना नंतर तरी काही फायदा व्हायचा नाही ग बाळा. ऐक माझं, सगळं विसरून जा पूर्वीचं. मी लक्षात ठेवीन. तसा प्रयत्नही करीन मी. हॅलो. हॅलो मॅडम, पौर्णिमा बोलते. काय? मॅडम, तुम्ही त्या हस्ताक्षर तज्ञाला अगदी पटवूनच टाकलं तो. पौर्णिमा, पैसा टाकला ना की या जगात देव सोडून काहीही विकत घेता येतं. अगं इतके पैसे मिळतात म्हटल्यावर त्या हस्ताक्षर तज्ञांनी लगेच आपल्याला हवा तसा रिपोर्ट दिला. त्यात काही मोठं नाही ग. हो ना, बरं झालं आपल्या डोक्याची कटकट गेली. नाही, अजून नाही. आमच्या मा आहेत ना, त्या इतक्या सहज गप्प बसणाऱ्यातल्या नाही आहेत. त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे की आता हे सगळं ते पोलिसांपर्यंत घेऊन जाणार आहेत. बाप रे. त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. अगं आपण जसं हस्ताक्षर तज्ञांचा रिपोर्ट मॅनेज केला तशाच बाकीच्याही गोष्टी मॅनेज करायच्या. नॉट टू वरी, ओके. बट टू बी ऑन द सेफर साईड, मी तुला मागेही म्हटलं होतं, लोकांना आपला संशय येईल असं वागायचं नाही. माझ्या कॅबिनमध्ये सारखं यायचं नाही, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही, हा असा फोन करायचा नाही. येस मॅडम. गुड. बरं, आणखीन एक तुला आवडेल असं एक काम. अलीकडे सागर ऑफिसच्या गोष्टींमुळे खूप टेन्स्ड असतो. तिकडे घरी मुक्ताही नीट वागत नाही आहे. तेव्हा पौर्णिमा, दिस इज द राईट टाईम. त्याच्याशी मैत्री वाढव. एकदा का मैत्री वाढली की मग पुढच्या पायऱ्या कशा ओलांडायच्या आहेत ते मी तुला सांगायला नको, नाही का? काय? मी हे लक्षात ठेवेन. ऑल द बेस्ट. थँक्स. आणि एक महत्त्वाचं, पुन्हा काम नसताना फोन करू नकोस, कळलं? ओके मॅडम. कॉफी. कॉफी बरोबर खायला काय? सॉलिड स्टोरी आहे. म्हणजे शपथ, ऐकायला तो उडाल. बोल काय ते लवकर. मुक्ताताईंच्या आत्याबाई त्यांना भेटायला आल्या. मग त्या दोघींमध्ये काहीतरी खुसूर फुसूर चालू आहे आणि ते माझ्या कानावर पडलं. यात सॉलिड स्टोरी काय आहे? दिस इज ओनली टायटल्स, नो पिक्चर स्टार्ट. मुक्ताताईंचं लग्नाच्या आधीचं काहीतरी सिक्रेट आहे, त्याच्यावर त्यांची चर्चा चालू होती. मुक्ताताई रडत होत्या आणि आत्याबाई काहीतरी समजून सांगत होते. खरं सांगतोस? तुमची शपथ, खोटं कधी बोलेन? बरं जा तू, मला विचार करू दे.
मुक्ताचं लग्नाआधीचं सिक्रेट. पण मग मला कसं कधीच काही कळलं नाही. कमाल आहे. ते विजयकडे सागरचं काहीतरी सिक्रेट आहे, असं काहीतरी की ज्यामुळे तो सागरला सतत ब्लॅकमेल करतोय. आणि आता ताई आत्यांकडे मुक्ताचं काहीतरी सिक्रेट आहे जे फक्त त्यांनाच माहिती आहे. सागरचा मुक्ताच्या भूतकाळाशी इनडायरेक्टली काहीतरी संबंध असेल तर तो मला कळलाच पाहिजे. पण कसा, कुणाकडून? अशी वेड्यासारखी वागत राहिलीस ना तर भलतंच काहीतरी होऊन बसेल. सागरच्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागतील. त्याचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल आणि सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल. तू सागरला एक दिवस गमावून बसशील. हॅलो. ठीक आहे.